सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे गणपती बाप्पा स्थापनेपासून गणपती बाप्पांच्या विसर्जनापर्यंत आपल्याला त्यांना भोग लावायचे आहे. काही फळे फुले अर्पण करायची आहे, ती कोणती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशी आपल्याला 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. यामुळे विघ्नाचा नाश होतो. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहे, म्हणून पहिल्या दिवशी आपण 21 दुर्वा अर्पण करायच्या आहे. तसंच दुसऱ्या दिवशी शमीचे पानं अर्पण करायचे आहे. यामुळे शत्रुबाधा दूर होते, म्हणून आपल्याला दुसऱ्या दिवशी शमी पान अर्पण करायचे आहे. तसंच तिसऱ्या दिवशी गुळ फुटाण्यांचा प्रसाद अर्पण करायचा आहे, म्हणजेच भोग लावायचा आहे. कारण गुळ फुटाणे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. यामुळे धनवृद्धी होते आणि आपल्याला चांगले स्वस्थ लाभते. व चौथ्या दिवशी मोदक गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. मोदकांचा भोग आपल्याला लावायचा आहे. बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे. पाचव्या दिवशी शेंदूर आणि लाल फूल वाहायचे आहे. कारण बाप्पांना शेंदूर विशेष रूपात प्रिय आहे, म्हणून लाल फुलासोबत जसं की जास्वंद या फुलासोबत आपल्याला शेंदूर अर्पण करायचा आहे. सहाव्या दिवशी आपल्याला नारळ चढवायचे आहे. कारण नारळ चढवल्याने आपली बुद्धी आणि शुद्धतेचं हे एक मोठं वरदान आहे, म्हणून आपल्याला सहाव्या दिवशी नारळ चढवायचं आहे. सातव्या दिवशी केळी अर्पण करायची आहे. केळी ही भक्तीचं प्रतीक आहे, म्हणून बाप्पांना केळी अत्यंत प्रिय आहे. आठव्या दिवशी सफरचंद किंवा डाळिंबाचा भोग लावायचा आहे. म्हणजे या दिवशी ही 2 फळे किंवा त्यापैकी एक फळ आपल्याला अर्पण करायचे आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे गणपती बाप्पांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. कारण सफरचंद हे वरून लाल असतं आणि डाळिंब हे आतून लाल असतं. त्यामुळे आपल्याला डाळिंब किंवा सफरचंद गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. कारण हे फळ अर्पण केल्यामुळे घरात सुख समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. 9व्या दिवशी आपल्याला बेसनाचे लाडू अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पांना बेसनाचे लाडू हे खूप प्रिय आहे. बेसनाचे लाडू अर्पण केल्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य लाभते, तसेच घरात सुख शांती समृद्धी नांदते. आणि 10वा दिवस म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी आपल्याला पंचामृत अर्पण करायचे आहे. कारण तो दिवस विसर्जनाचा असतो. शांत मनाने आपल्या बाप्पांचा आपल्याला निरोप घ्यायचा असतो आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करायची असते. म्हणून 10व्या दिवशी पंचामृत अर्पण करावे. तसेच गणपती बाप्पा स्थापनेपासून ते गणपती बाप्पा विसर्जनापर्यंत आपण गणपती बाप्पांची स्थापना करताना हळद कुंकू अक्षदा फळं फुलं नैवेद्य या 10 दिवसामध्ये जे काही आपण त्यांना अर्पण करणार आहे, ते अर्पण करताना आपण ओम ग गणपते नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा उच्चार करायचा आहे. आणि त्यानंतरच आपण हळद कुंकू अक्षदा फळं फुलं प्रसाद ह्या 10 दिवसामध्ये अर्पण करायचा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरयासुद्धा लिहायला विसरू नका. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.